नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटचा हा सेकंड व्हिडिओ आहे. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिझास्टर म्हणजे काय, टाईप्स ऑफ डिझास्टर्स हे सगळं काही पाहिलं होतं. सो आज आपण पाहणार आहोत इफेक्ट्स ऑफ डिझास्टर, म्हणजे डिझास्टर कसं येतं किंवा डिझास्टर म्हणजे नेमकं काय आणि डिझास्टरचे टाईप्स काय आहेत हे कळल्यानंतर आता डिझास्टरचे परिणाम काय असतात हे आपण जाणून घेणार आहोत. सो इफेक्ट्स ऑफ डिझास्टर पाहण्याआधी आपल्याला ॲज युज्युअल कॅन यू टेलमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत की सपोज फ्लड आलं किंवा अर्थक्वेक आले तर त्याचे इफेक्ट काय होतात. आता तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल किंवा अनुभवलं नसेल पण कुठेतरी पाहिलं असेल किंवा तुमच्या कानावरती पडलं असेल की XYZ या प्रदेशामध्ये फ्लड आलं होतं, पूर आलं होतं आणि त्याच्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रदेशामधलं नुकसान झालं आहे हे सगळं काही तुम्ही ऐकलं असेल. तर मग त्याच्या आधारावर तुम्हाला या डिझास्टरमुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण पर्यावरणावरती किंवा पूर्ण समाज जीवनावरती, संपूर्ण प्राणी जीवनावरती परिणाम होतो तो तुम्हाला सांगायचा आहे. सो विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ फ्लड. मग फ्लडचे कोणते इफेक्ट्स होतात. आता तुम्ही पाहिलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या वर्षी किती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला होता, म्हणजे पूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता. तर तेव्हा त्या ठिकाणची परिस्थिती काय होती की सगळ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. त्याचबरोबर खूप मोठ्या इतक्या प्रमाणामध्ये पाणी होतं की त्यामधून लोक बाहेर पडू शकत नव्हती, म्हणजे त्या ठिकाणी लाईफ लॉस होता, प्रॉपर्टी लॉस होता, त्या लोकांना खायला मिळत नव्हतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी शॉर्टेज ऑफ फूड पण होतं आणि ते पाणी इतकं खराब होतं की त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिजीज स्प्रेड होण्याची शक्यता पण होती. म्हणजे अजून त्या ठिकाणी डिजीज स्प्रेड झाल्यामुळे अनेक लोकांना रोग होणार, परत त्याच्यामुळे त्याच्यावरती अजून परिणाम होणार. तर या सगळ्या गोष्टी त्या प्रदेशामध्ये घडून येतात. सो फ्लडचे इफेक्ट्स तुम्हाला कळलेले आहेत. त्याच्यानंतर आहे पुढे की विच आर द इफेक्ट्स ऑफ ड्राय फेमाइन, म्हणजे कोरडा दुष्काळ येतो जो की पाण्याच्या कमतरतेमुळे येतो. तर मग त्याचे काय इफेक्ट आहेत. आता पाण्याच्या कमतरतेमुळे येतो आहे म्हणजे त्या प्रदेशामध्ये पाण्याची कमतरता असणार आहे. पाण्याची कमतरता आहे म्हणजे शेती वगैरे काही होऊ शकत नाही त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे तिथे फूड शॉर्टेज पण असणार आहे. आता जर जनावरांना वगैरे खायला चारा वगैरे मिळाला नाही तर अर्थातच ते मृत्युमुखी पडणार. मग जनावरांचा मोठ्या प्रमाणामध्ये लाईफ लॉस होते. त्याचबरोबर जर लोकांना काही खायला नाही मिळालं तर ते त्या गावामधून किंवा त्या पर्टिक्युलर प्लेसमधून शिफ्ट होणार, मग मायग्रेशन मोठ्या प्रमाणात घडून येणार. तर हे सगळे आहेत ड्राय फेमाइनचे इफेक्ट्स. नेक्स्ट आहे विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. आता अर्थक्वेक पण तुम्ही खूप वेळा त्याचे इफेक्ट्स वगैरे सगळं ऐकलेलं आहे की अर्थक्वेक्स येतात म्हणजे काय होतं तर जमिनीला भेगा पडतात. मग जमिनीला भेगा पडल्यानंतर जमिनीवरती उभे असणारे जे बिल्डिंग्स वगैरे आहेत, जे घरं आहेत, जे पूल वगैरे आहेत तर ते सगळे ढासळणार, म्हणजे या ठिकाणी सगळं कोलॅप्स होणार आहे. त्याच्यामुळे आता ते सगळं कोलॅप्स झालं. इलेक्ट्रिसिटीचे जे टॉवर्स वगैरे असतात तर ते पण सगळे कोलॅप्स होणार आहेत, म्हणजे इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद होणार आहे. आता जे जमिनीमधून पाईपलाईन जाते पाण्याची, सो जर जमिनीला क्रॅक्स पडले तर ते जे पाण्याचा वॉटर सप्लाय जो आहे तर तेथे पण डॅमेज होणार आहे. तर अशा पद्धतीने त्याचबरोबर बिल्डिंग्स वगैरे कोसळल्यामुळे प्रॉपर्टी लॉस आहे, बिल्डिंग्समध्ये माणसं असणार आहेत तर तिथे पण मोठ्या प्रमाणामध्ये लाईफ लॉस होणार आहे. सो हे झालं की अर्थक्वेकमुळे कोणते कोणते इफेक्ट्स होतात. आता नेक्स्ट आहे फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर म्हणजे काय आणि फॉरेस्ट फायरचे एन्व्हायरमेंटवर होणारे इफेक्ट. आता फॉरेस्ट फायर म्हणजे काय, वणवा कशामुळे लागतो तर आता ज्या ठिकाणी खूप मोठे जंगल वगैरे आहेत तर तिथे जी झाडाची पानं असतात तर झाडाची वाळलेली पानं जेव्हा एकमेकांवरती घासली जातात तर त्याच्यापासून ठिणगी तयार होते आणि ठिणगी जेव्हा त्या प्रदेशामध्ये पसरणार तेव्हा तिथे आग लागते आणि ती आग खूप रॅपिडली पूर्ण प्रदेशामध्ये पसरते. तर त्याच्यामुळे वणवा खूप पटकन तो संपूर्ण प्रदेश व्यापून टाकतो. मग आता त्या जंगलामध्ये राहणारे जे काही प्राणी असतील तर ते या आगीमध्ये होरपळणार, परत वनस्पती पण या आगीमध्ये जळून जाणार. त्याच्यामुळे लाईफ लॉस होतो आहे. त्याचबरोबर ही जर आग आटोक्यात नाही आली आणि ती जर आजूबाजूच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये गेली तर त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होणार आहे. त्याचबरोबर त्या आगीमधून जो धूर निघणार आहे तर तो धूर आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पसरला जाईल, त्याच्यामुळे परत एअर पोल्युशन होईल. तर या सगळ्या गोष्टी होतात डिझास्टर्स आल्यामुळे. हे सगळे परिणाम होतात एन्व्हायरमेंटवरती, आपल्यावरती, सगळ्यांवरतीच. सो हे तर होतं की बेसिक गोष्टी की तुम्ही आतापर्यंत काय पाहिलं, डिझास्टरमुळे काय परिणाम होतात. आता आपल्याला अजून काही परिणाम पाहायचे आहेत की इकॉनॉमीवरती कसा परिणाम होतो डिझास्टर्स आल्यामुळे. सो वी हॅव अंडरस्टूड द सिरियस इफेक्ट्स ऑफ डिझास्टर विथ द हेल्प ऑफ अबोव मेन्शन क्वेश्चन्स. आतापर्यंत आपण जे 4 प्रश्न पाहिले यामधून तुम्हाला कळलं असेल की फ्लड आल्यामुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान होते किंवा ड्राय फेमाइन असेल किंवा अर्थक्वेक किंवा फॉरेस्ट फायर असेल.
तर या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला एखाद्या डिझास्टरची तीव्रता किती असू शकते हे कळलं असेल. कोलॅप्सिंग ऑफ ब्रिजेस म्हणजे पूल वगैरे ढासळणे, कोसळणे. त्याच्यानंतर फ्लडिंग ऑफ कोस्टल विलेजेस म्हणजे किनारी प्रदेशामध्ये जे गावं वगैरे आहेत तर त्यांच्यामध्ये पाणी शिरणे. शॉर्टेज ऑफ फूड, अन्नाची कमतरता निर्माण होणं आर सम ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ फ्लड्स, आणि हे सगळे फ्लड्समुळे अराईज होणारे प्रॉब्लेम्स आहेत. कोलॅप्सिंग ऑफ हाऊसेस, घरं पडणे किंवा ढासळणे. डेव्हलपिंग क्रॅक्स इन लँड, जमिनीमध्ये क्रॅक्स म्हणजे अशा जमिनीला भेगा पडणे आर सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक, आणि हे अर्थक्वेकची इफेक्ट्स आहेत. सो डिझास्टर्स लाईक फॉरेस्ट फायर अँड ड्रॉट ऑल्सो ॲडव्हर्सली अफेक्ट द एन्व्हायरमेंट. आणि फॉरेस्ट फायर म्हणजे काय तर वणवा, आणि ड्रॉट म्हणजे काय दुष्काळ. तर हे डिझास्टर्स देखील एन्व्हायरमेंटवरती मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतात. सो नेक्स्ट आहे की व्हॉट इज एक्झॅक्ट नेचर ऑफ दीज डिझास्टर्स, आणि या डिझास्टरचं एक्झॅक्ट नेचर काय आहे. वेदर देर आर एनी चेंजेस इन नेचर बिफोर द ऑक्युरन्स ऑफ डिझास्टर्स, मग डिझास्टर यायच्या आधी पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये काही बदल होतात का. फॉर हाऊ लाँग द इफेक्ट्स ऑकर आफ्टर द ऑक्युरन्स ऑफ डिझास्टर अँड हाऊ, मग एखादा डिझास्टर येऊन गेल्यानंतर त्याचे इफेक्ट्स किती कालावधीपर्यंत राहतात किंवा कसे राहतात. इट नीड्स टू बी थिंक ओवर ऑल दिस एस्पेक्ट्स, आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. कारण एखादा डिझास्टर येऊन गेल्यानंतर त्याचे जे परिणाम असतात तर ते एखाद्या प्रदेशावरती किती दीर्घकाळ राहू शकतात, त्याच्यावरती कशा उपाययोजना करायला पाहिजेत, आणि त्या ठिकाणची स्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी किंवा त्याचं पुनर्वसन वगैरे करण्यासाठी रिहॅबिलिटेशन असेल किंवा रिकन्स्ट्रक्शन असेल, हे सगळं करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. दिस हेल्प्स अस टू अंडरस्टँड द नेचर अँड ग्रॅव्हिटी ऑफ द डिझास्टर. मग त्या डिझास्टरचे इफेक्ट्स किती मोठ्या प्रमाणावर होत आहेत याच्यावरून आपल्याला त्या डिझास्टरची तीव्रता, त्या डिझास्टरचं नेचर कळू शकतं. डिझास्टर्स डेफिनेटली अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द नेशन. डिझास्टर अर्थातच आपल्या देशाची जी आर्थिक स्थिती आहे, इकॉनॉमी आहे, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. कसा परिणाम करतात तर ते आपण बघूया. दॅट इफेक्ट इज ऑलवेज रिलेटिव्ह टू डिझास्टर अँड इकॉनॉमी, आणि डिझास्टरपासून जे इफेक्ट म्हणजे डिझास्टरचे जे परिणाम आहेत तर ते नेहमी इकॉनॉमीशी निगडीत असतात. म्हणजे जर एखाद्या प्रदेशामध्ये डिझास्टर येतो आहे, सपोज की एखाद्या प्रदेशामध्ये अर्थक्वेक आलेला आहे, तर अर्थक्वेकमुळे त्या प्रदेशामधल्या सगळ्या बिल्डिंग्स किंवा जे पण सगळे शासकीय कार्यालय वगैरे असतील किंवा इलेक्ट्रिक सप्लाय, वॉटर सप्लाय, सगळं काही मोडतोड झालेली आहे. मग आता हे पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करण्याची जबाबदारी कोणावरती असते, देशावरती, म्हणजे त्या पर्टिक्युलर राज्यामधल्या जिल्ह्यावरती किंवा जे कोण त्यांचा मेन असेल. आता त्यांचं मेन वगैरे कोण असतं हे पण आपण याच लेसनमध्ये जाणून घेणार आहोत. सपोज जर एखाद्या तालुक्यामध्ये ती आपत्ती ओढवलेली आहे तर तिथला तहसीलदार मेन असतो. मग त्याला त्या पूर्ण प्रदेशाचा पुन्हा एकदा पहिल्यासारखा होता तर तसं करण्यासाठी त्याला जो काही खर्च लागणार आहे तर तो अर्थातच देशाच्या इकॉनॉमीवर त्याचा भार पडणार आहे, कारण तो सगळा खर्च त्याला देशाच्या इकॉनॉमीमधूनच घ्यावा लागणार आहे. मग अशा पद्धतीने तो पार्ट पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात त्याचा भार मोठ्या प्रमाणात देशाच्या इकॉनॉमीवर पडतो. सो आफ्टर दॅट An effect of disaster on social leadership is that if local leadership is not strong enough, citizens become confused. मग आता जेव्हा एखादा डिझास्टर येतो, जेव्हा त्याचा इफेक्ट सगळ्या पूर्ण त्या प्रदेशामध्ये पसरलेला असतो, तर आता हे सगळं रिकन्स्ट्रक्ट करण्याची जबाबदारी कोणावरती असते, त्या ठिकाणचा जो सोशल लीडर आहे तर त्याच्यावरती असते. पण जर हा जो लोकल लीडर आहे तो जर इनफ स्ट्रॉंग नसेल, म्हणजे पुरेसा स्ट्रॉंग नसेल ही सगळी परिस्थिती हाताळण्या इतपत, तर मग तिथले जे नागरिक असतात तर ते कन्फ्यूज होणार, कारण त्यांना कळणारच नाही की नेमकं काय चाललं आहे आणि हे कसं पूर्ववत होईल किंवा आमचं जे नुकसान झालं आहे ते कसं भरून निघेल, या सगळ्याबाबत ते खूप कन्फ्यूज असतात. सो इट अफेक्ट्स देअर पार्टिसिपेशन इन रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन ॲक्टिव्हिटीज. आणि मग याचा परिणाम म्हणजे आता जर नागरिकांना हेच कळलं नाही की आता पुढे काय करायचं आहे किंवा यातून बाहेर कसं निघायचं आहे किंवा हे परत रिकन्स्ट्रक्ट कसं करायचं आहे, हेच जर नागरिकांना माहिती नसेल किंवा हे नागरिकांना कोणी माहितीच करू दिलं नाही, तिथल्या सोशल लिडरशिपमध्ये म्हणजे जो कोण तिथला सोशल लीडर असेल तर त्या प्रदेशामधला तोच जर इनफ स्ट्रॉंग नसेल तर तो लोकांना काय सांगणार की कशा पद्धतीने रिहॅबिलिटेशन करायचं आहे किंवा कशा पद्धतीने रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे. त्याच्यामुळे लोकांना हेच माहिती नसणार की आपण इथून बाहेर कसं पडायचं किंवा आपण या ठिकाणी पुन्हा पहिल्यासारखं आयुष्य कसं जगायचं. आणि म्हणून त्यांचा जो रेस्क्यू ऑपरेशनमधले जे पार्टिसिपेशन असतं की ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात, ते पुन्हा रिहॅबिलिटेशन ॲक्टिव्हिटीचा प्रयत्न करत असतात, तर या सगळ्यांमधलं त्या सिटिझन्समधलं त्या नागरिकांचं पार्टिसिपेशन कमी होत जातं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स अराईज ड्युरिंग दिस डिझास्टर्स. आणि डिझास्टरमुळे काय होतं की अनेक प्रशासकीय प्रॉब्लेम्स देखील अराईज होतात. आता त्या पर्टिक्युलर प्रदेशामध्ये अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झाले असणार आहेत, मग प्रशासनासंदर्भात पण अनेक प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी निर्माण होतात.
इफ लोकल गव्हर्निंग बॉडीज आर अफेक्टेड बाय डिझास्टर्स, आणि या डिझास्टरमुळे जर त्या पर्टिक्युलर प्रदेशामधले किंवा त्या पर्टिक्युलर पार्टमधले जर जे शासकीय कार्यालय असतील तर ते पण अफेक्ट झाले असतील, त्यांच्यावर पण जर परिणाम झाला असेल किंवा त्या डिझास्टरमुळे ते पण आता जर अर्थक्वेक आला तर ते काय शासकीय कार्यालय आहे म्हणून मोडणार नाही का, तर ते पण पडू शकतं जमिनीला क्रॅक्स वगैरे गेल्यानंतर. मग ते जर अफेक्ट झालं असेल तर अर्थातच त्या ठिकाणचा जो कामकाज आहे तर ते आधी ते दुरुस्त करावं लागेल, मग कामकाज सुरू होणार. त्याच्यामुळे रिलेटेड डिपार्टमेंट्स कॅनॉट आन्सर द प्रॉब्लेम्स ऑफ डिझास्टर इफिशियंटली. मग त्यांचं जे शासकीय कार्यालय आहे त्याच्यावर जर इतक्या मोठ्या प्रमाणात अफेक्ट झाला असेल तर तिथल्या अधिकाऱ्यांना पण कळत नाही की नेमकं या डिझास्टरला फेस कसं करायचं. सो ऑल द कॉन्सर्न डिपार्टमेंट्स आर अफेक्टेड बाय डिझास्टर अँड देअर बाय एंटायर सिस्टीम कोलॅप्स. आणि त्याच्यामुळे पूर्ण डिपार्टमेंट जे आहे तर त्याच्यावर सगळ्या डिपार्टमेंटवर त्या डिझास्टरचा परिणाम होतो आणि सगळी जी सिस्टीम आहे तर ती पूर्णतः कोलॅप्स होते. सो आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की डिफरंट प्रॉब्लेम्स ऑकर्स विथ डिझास्टर्समुळे अनेक प्रॉब्लेम्स अराईज होतात. इकॉनॉमीचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम आहेत, सगळे प्रॉब्लेम्स अराईज होतात. सो इन दी कॉन्सेप्ट मॅप डिफरंट इफेक्ट्स आर मेन्शन्ड. मग आता या ठिकाणी इकॉनॉमीचा एन्व्हायरमेंटवर होणारा परिणाम किंवा इकॉनॉमीचा त्या प्रदेशातल्या सोशल लाईफवर होणारा परिणाम किंवा पॉलिटिकल लाईफवर होणारा परिणाम असेल किंवा जे मेडिकल डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी होणारा परिणाम असेल तर ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमीवर कसा परिणाम होतो ते दिलं आहे. तर सडन इन्क्रीजेस इन फंड एक्सपेंचर. आता अर्थातच त्या ठिकाणी डिझास्टर आल्यामुळे त्या डिझास्टरपासून जे पण मोडलं तोडलेलं आहे ते सगळं दुरुस्त करण्यासाठी, तिथलं जीवन पुन्हा पहिल्यासारखं करण्यासाठी अर्थातच तिथे पैशांची गरज आहे. म्हणजे ते फंड्स वाढले गेलेत, म्हणजे आधीचा जो खर्च होता त्याच्यामध्ये हे फंड्स वाढले गेले, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इकॉनॉमीवरती ताण पडणार आहे. ओके. दुसरं आहे की शॉर्टेज ऑफ फंड्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ अदर सेक्टर्स. मग आता एखाद्या प्रदेशामध्ये डिझास्टर आल्यानंतर तिथे रिकन्स्ट्रक्शनसाठी रिहॅबिलिटेशनसाठी पैसा लागणार. मग इतर भागांमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठीचा जो फंड असणार तो इथे द्यावा लागणार. म्हणजे इतर भागामध्ये डेव्हलपमेंट राहतं आहे. ओके. त्याच्यामुळे इतर भागामध्ये डेव्हलपमेंट करू शकत नाही. डिक्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. त्या ठिकाणची प्रोडक्टिव्हिटी पण कमी होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला मेडिकलमधलं सांगितलेलं आहे की मेडिकल क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने याचा परिणाम होतो. पहिला आहे की इंजुरीज, इमोशनल ऑर मेंटल स्ट्रेस. एकतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक त्या डिझास्टरच्यामध्ये आलेले आहेत तर त्यांना पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इजा वगैरे झाली असणार आहे, तर ते सगळं व्यवस्थित करणं. त्याचबरोबर त्यांच्यावरती मेंटल स्ट्रेस असणार आहे की आता आपलं पुढे कसं होणार किंवा हे जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई कशी होणार. त्या ठिकाणी एपिडेमिक्स म्हणजे जर एखादा फ्लड वगैरे आला तर त्या घाण पाण्यामुळे तिथे इतर डिझिजेस पसरू शकतात. सो ते झालं एपिडेमिक्स. डेथ ऑफ विक्टिम्स, आणि जे आजारी लोक आहेत किंवा जे अफेक्टेड आहेत त्याच्यामुळे तर त्यांची डेथ होणं, तर या सगळ्या गोष्टी येतात मेडिकलच्या अंडर. त्यानंतर पुढे या ठिकाणी सोशल आपल्याला घ्यायचं आहे. तर सोशल काय होईल तर समाजामध्ये एखाद्या ठिकाणी जर डिझास्टर आलं तर तिथे लोकांना राहायला घरं नसणार आहेत, त्यांची घरं पडलेली असणार आहेत. मग त्यांना खायला जेवण वगैरे काय नसणार आहे. आता त्या ठिकाणी जर दुष्काळ असेल तर त्यांच्याकडे पाणी वगैरे नसणार आहे, शॉर्टेज ऑफ वॉटर असणार आहे, शॉर्टेज ऑफ फूड असणार आहे, त्यांना राहायला वगैरे घरं नसणार आहेत. त्याचबरोबर आता जेव्हा तुम्ही बघितलं असेल की एखाद्या विभागामध्ये जेव्हा डिझास्टर येतो तर तेव्हा त्या ठिकाणची परिस्थिती काय असते, सामाजिक परिस्थिती, त्याच्या आधारावर तुम्हाला इथे लिहायचं आहे. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल. एन्व्हायरमेंटलमध्ये काय सांगितले तर पार्शियल ऑर कम्प्लीट कोलॅप्सिंग ऑफ बिल्डिंग्स. आता अर्थक्वेक वगैरे आलं असेल तर एकतर बिल्डिंग्स पूर्णतः कोसळलेल्या असणार आहेत किंवा अंशतः कोसळलेल्या असणार आहेत. ड्राईंग आउट ऑफ वॉटर सोर्सेस, आणि त्या ठिकाणी जर ड्रॉट वगैरे आला असेल, ड्राय फेमाईन वगैरे असेल तर वॉटर सोर्सेसमधलं जे सगळं पाणी आहे तर ते वाळलेलं म्हणजे गेलेलं असणार आहे, त्याच्यामुळे सगळं वाळलेलं असणार आहे सगळीकडे. कंटॅमिनेशन ऑफ वॉटर. आता त्या ठिकाणी जर फ्लड वगैरे आला असेल तर त्या घाण पाण्यामुळे सगळ्या वॉटर बॉडीजमध्ये ते पसरलेलं असणार आहे. मग कंटॅमिनेशन ऑफ वॉटर दूषित झालं असणार आहे. नेक्स्ट आहे स्टिंकी पोल्युशन ऑफ एन्व्हायरमेंट ड्यू टू डिकम्पोजिंग कॉर्पसेस ऑफ ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. आता जेव्हा त्या ठिकाणी एखाद्या प्रकारचं आपत्ती येणार आहे तर अनेक लोकांचा मृतदेह तिथे पडलेला असणार आहे आणि त्याच्यामुळे पोल्युशन होणार आहे. अनेक ह्युमॅन बीइंग्सचा असेल किंवा ॲनिमलचा मृतदेह, त्याच्यामुळे पण पोल्युशन होणार आहे. नेक्स्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनलमध्ये की स्ट्रेस ऑन वर्कर्स, कोलॅप्सिंग ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि शॉर्टेज ऑफ फॅसिलिटीज एक्सेट्रा. ज्या ठिकाणी आपत्ती आलेली आहे तिथल्या लोकांच्या अंगावरती जास्त ताण पडणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती कोलॅप्स होणार आहे आणि शॉर्टेज ऑफ फॅसिलिटीज. आता आपत्तीग्रस्त प्रदेशामध्ये एवढ्या फॅसिलिटीज नसणार आहेत, त्याच्यामुळे कामं पण फास्ट होण्याऐवजी थोडी त्याच्यामध्ये कुठेतरी दिरंगाई होते कारण फॅसिलिटीज जास्त नसतात.
पॉलिटिकलमध्ये काय होऊ शकतं, एकतर स्ट्रॉंग लिडरशिप जर असेल तर चांगल्या पद्धतीने तिथल्या लोकांची काळजी घेतली जाऊ शकते, रिकन्स्ट्रक्शन रिहॅबिलिटेशन वेळेत केलं जाऊ शकतं. पण जर त्या ठिकाणी एखादं स्ट्रॉंग लीडर नसेल तर मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. तर अशा पद्धतीने काही इफेक्ट्स होतात डिझास्टरचे प्रत्येक क्षेत्रामध्ये. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. So taking into consideration the scope of disaster, some of the important facts must be thought over as follows. जसं की या ठिकाणी पहिल्यांदा सांगितले प्री डिझास्टर फेज म्हणजे डिझास्टर यायच्या आधीची फेज, वॉर्निंग फेज म्हणजे डिझास्टर येणार असते तर तेव्हा त्याच्या आधी काही वेळ वॉर्निंग दिली जाते की या भागामध्ये डिझास्टर या वेळेमध्ये येऊ शकतो. नेक्स्ट आहे एमर्जन्सी फेज म्हणजे ज्या याच्यामध्ये डिझास्टर आलेला असतो तर ती फेज. रिहॅबिलिटेशन म्हणजे डिझास्टरनंतर रिहॅबिलिटेशन करणं. रिकव्हरी डिझास्टरनंतर पुन्हा पूर्ववत व्हावं यासाठी रिकव्हरी करणं. त्याच्यानंतर रिकन्स्ट्रक्शन परत सगळं तिथली बांधणी वगैरे करणं, जे पण तुटलं वगैरे असेल तर ते सगळं रिकन्स्ट्रक्ट करणं. तर अशा पद्धतीने 6 फेजेस आहेत. सो टेकिंग इन टू कन्सिडरेशन द नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, ओनली 3 एस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर आर इम्पॉर्टंट फॉर कॉमन सिटीजन्स. फर्स्ट आहे फेज ऑफ एमर्जन्सी, ट्रान्झिशनल फेज अँड रिकन्स्ट्रक्शन फेज. So phase of emergency, important character of this phase is that maximum lives can be saved by quick actions during this phase only. मग आता एमर्जन्सी फेज किंवा फेज ऑफ एमर्जन्सीचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे तर जास्तीत जास्त लोकांचं जीव वाचवणं. व्हेरियस ॲक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स, medical assistance, first aid, restoring communication services, removing the people from affected area are expected in this phase. आणि या फेजमध्ये काय एक्सपेक्टेड आहे की रेस्क्यू ऑपरेशन्स करणं, लोकांना कसं सोडवलं जाईल, लोक कुठे आहेत किंवा म्हणजे असे खूप सारे त्या ठिकाणी जे काही तुटलेले वगैरे इमारती असतात तर त्याच्यामध्ये असणाऱ्या लोकांना बाहेर काढणं, त्यांच्यावरती फर्स्ट एड करणं, प्रथमोपचार करणं, मेडिकल असिस्टन्स घेणं, तर या सगळ्या गोष्टी करणं हे या फेजमध्ये एक्सपेक्टेड आहे. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर कॅन बी एस्टिमेटेड इन धिस फेज ओनली. आणि या फेजमध्ये जो डिझास्टर आहे त्याची तीव्रता पण खूप जास्त असते. ट्रान्झिशनल फेज, रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन धिस फेज. या फेजमध्ये रिहॅबिलिटेशनला सुरुवात केली जाते. आफ्टर द सबसाइड्स ऑफ एनी टाईप ऑफ डिझास्टर, कुठला पण डिझास्टर येऊन गेल्यानंतर ट्रान्झिशनल फेजमध्ये रिहॅबिलिटेशन केलं जातं. इट इन्क्ल्यूड्स क्लिअरिंग ऑफ डेब्रिज. आता डिझास्टरमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जमा होणार आहे. अर्थक्वेक वगैरे असेल तर घरं वगैरे पडल्याचं असणार आहे सगळा कचरा वगैरे, तो सगळा एकत्रित करणं किंवा त्याचं सगळ्याची विल्हेवाट लावणं. रिस्टोरिंग वॉटर सप्लाय खंडित झाला असेल तर तो पूर्ववत करणं. रिपेरिंग रोड्स वगैरे सगळं दुरुस्त करणं, कारण अर्थक्वेक आल्यामुळे क्रॅक्स गेल्यामुळे रोड्सला पण भेगा पडल्या असणार आहेत, ते व्यवस्थित करणं एक्सेट्रा. हे सगळं रिहॅबिलिटेशनमध्ये येतं. ज्याच्यामुळे जी पब्लिक लाईफ आहे, जे समाज जीवन आहे तर ते पुन्हा पूर्ववत व्हावं, त्याच्यामध्ये पुन्हा एक नॉर्मल समाज जीवन राहावं यासाठी. रिहॅबिलिटेशन ऑफ द विक्टिम्स इज इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ दिस फेज. आणि जे विक्टिम्स आहेत किंवा जे आपत्तीग्रस्त आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं हेच या फेजमधलं महत्त्वाचं काम आहे. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूट्स ऑफर द मॉनिटरी अँड अदर टाईप्स ऑफ help to such people. It helps to soothe the mental stress at the earliest if these victims are offered with the permanent mean of earning livelihood, and this is true rehabilitation. म्हणजे या फेजमध्ये लोकांना काहीतरी हाताशी काम असणं गरजेचं असतं, कारण त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात लॉस झालेला असतो. तर मग त्यांना परत सगळं त्यांच्या कुटुंबाची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी पैसा असणं गरजेचं असतं किंवा त्यांना एक परमनंट जॉब असणं गरजेचं असतं. तर मग ते त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. तर या सगळ्या गोष्टी रिहॅबिलिटेशनमध्ये येतात. नेक्स्ट आहे रिकन्स्ट्रक्शन फेज. दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. दिस फेज बिगिन्स इन ट्रान्झिशनल फेज. आणि रिकन्स्ट्रक्शन फेज ही ट्रान्झिशनल फेजमध्येच सुरू होते. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स अँड फॅसिलिटीज लाईक रोड्स अँड वॉटर सप्लाय आर रिस्टोर्ड. आणि हे सगळं रिकन्स्ट्रक्शनमध्ये काय तर पुन्हा एकदा बिल्डिंग्स वगैरे ज्या पडलेल्या असतील त्या दुरुस्त करणं किंवा रिकन्स्ट्रक्ट करणं, त्याचबरोबर वॉटर सप्लाय वगैरे व्यवस्थित करणं, तर हे सगळं येतं. फार्मिंग प्रॅक्टिसेस आर रिस्टार्टेड. त्या ठिकाणी शेती वगैरे असेल तर शेतीला पुन्हा सुरुवात केली जाते, कारण डिझास्टरचा जास्त परिणाम शेतीवरती पण होतो. हावेवर इट टेक्स लाँग टाईम फॉर रिकन्स्ट्रक्शन. आणि अर्थातच हे सगळं रिकन्स्ट्रक्ट होण्यासाठी खूप मोठा कालावधी जावा लागणार असतो. प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स्ड मेनी नॅचरल डिझास्टर्स. आत्तापर्यंत पृथ्वीवरती अनेक डिझास्टर्स आलेले आहेत. लिसनिंग टू द डिस्क्रिप्शन ऑफ दोज डिझास्टर ब्रिंग्स नमनेस टू दी माइंड. आणि त्या सगळ्या डिझास्टरची जर आपण माहिती वाचायला गेलो तर आपलं माइंड पूर्ण नम होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे.
मोस्ट ऑफ द डिझास्टर्स आर रिलेटेड अनप्रेसिडेंटेड म्हणजे खूप असं म्हणजे आत्तापर्यंत कधीच नाही झाले असे काहीतरी अभूतपूर्व डिझास्टर्स असतात. म्हणजे आत्तापर्यंत अजून कधीच असे आले नव्हते असे पण काही डिझास्टर्स आलेले आहेत एशियन कॉन्टिनेंटमध्ये आणि पॅसिफिक ओशियनच्या रिजनमध्ये म्हणजे त्या प्रदेशामध्ये. ह्यूज लॉस टू द लाईफ अँड प्लॅनेट अर्थ हॅज बीन ऑकर्ड ड्यू टू सच डिझास्टर्स. आणि या डिझास्टरमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो, लाईफ लॉस होतो. त्याचबरोबर पृथ्वीचा पण खूप मोठा लॉस होतो कारण खूप डॅमेजेस त्या ठिकाणी तयार होणार आहेत. त्याच्यानंतर सच कंडिशन्स ऑफ नॅचरल इम्बॅलन्स हॅव बीन अरायझन ड्यू टू ग्रीड ऑफ इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ ह्युमॅन बिंग. आणि आता याच्यामुळे हे जे डिझास्टर आहेत किंवा हे जे नॅचरल इम्बॅलन्स आहे तर ते कशामुळे तयार झाले, ह्युमॅन ॲक्टिव्हिटीमुळे तयार झाले. कारण मानव जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक संसाधनांचा उपसा करेल तेवढा जास्त त्याचा वाईट इफेक्ट मानवावर किंबहुना पृथ्वीवर होणार आहे. So in reality, old problems of several years have become fears. Example, increasing population, its increasing needs, emerging problems out of it are now at the extreme end. म्हणजे जे प्रॉब्लेम्स अराईज झालेत की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन वाढते, लोकसंख्या वाढते आणि त्याच्यामुळे त्यांच्या गरजा भागवण्याच्या, त्यांच्या राहण्याच्या, त्यांच्या इंधनाच्या गरजा भागवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे नैसर्गिक संसाधने आहेत तर त्यांचा वापर केला जातो आहे. सच डिझास्टर्स हॅव बीन इन्क्रीज्ड आफ्टर द वर्ल्ड वॉर सेकंड. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे दुसरं महायुद्ध कधी झालं होतं 1939 to 1945च्या कालावधीमध्ये झालं होतं. मग दुसऱ्या महायुद्धानंतर ह्या ज्या काही पॉप्युलेशन इन्क्रीज होणं किंवा त्याच्याप्रमाणे त्यांच्या गरजा वगैरे भागवणं या समस्या खूप वाढलेल्या आहेत. कंडिशन ऑफ इनस्टॅबिलिटी अरायझेस इन दी कंट्री ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, रेशियल अँड रिलिजियस डिफरन्सेस एक्सेट्रा. आणि मग अनेक गोष्टी पण अजून नवीन नवीन युद्ध तयार होत आहेत किंवा अजून नवीन नवीन काही गोष्टी तयार होत आहेत जसं की इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी याच्यामुळे पण डिझास्टर तयार होतं. ते सगळं मॅनमेड डिझास्टर आहे. त्याचबरोबर रिलिजियस डिफरन्स असेल, धर्मांमधला जातीवाद वगैरे असेल तर या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर इन्सिडन्सेस लाईक टेरोरिझम, आतंकवाद असेल, ॲबडक्शन असेल, सोशल डिफरन्स असेल, समाजामध्ये निर्माण होणारी दरी असेल तर या सगळ्या गोष्टी आता एक रुटीनच बनले आहेत की या सगळ्या गोष्टींवरती संघर्ष तर होत आहेतच. याच्यामुळे पण डिझास्टर्स तयार होत आहेत, मॅनमेड डिझास्टर्स. प्रोडक्शन अँड यूज ऑफ हार्मफुल केमिकल्स इज अंडर बॅन इन द डेव्हलप्ड कंट्रीज. जे विकसित देश आहेत तर त्यांच्यामध्ये केमिकल्सचं प्रोडक्शन करणं किंवा हार्मफुल केमिकल्स वापरणं याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. However, production of either same or those chemicals which can wipe out the human race is common in developing and poor countries. पण जे अविकसित आणि विकसनशील देश आहेत तर या देशांमध्ये अजूनही जे केमिकल्स आहेत जे की पूर्ण मानवजातीसाठी किंवा संपूर्ण सजीवसृष्टीसाठी हार्मफुल आहेत त्यांचं अजूनही प्रोडक्शन घेतलं जातं आहे. नेक्स्ट आहे की डू यू नो इन 2014 देर हॅड बीन अ ह्यूज लँडस्लाईड इन द विलेज मालिन, तालुका आंबेगाव, डिस्ट्रिक्ट पुणे. फॉलोविंग इज द इमेज ऑफ द स्कूल रिकन्स्ट्रक्टेड आफ्टर डिझास्टर. तुम्हाला माहिती आहे की 2014 साली दरड कोसळली होती पुण्यामधील माळीण गावामध्ये आणि मग दरड कोसळल्यानंतरची परिस्थिती ही अशी होती परंतु त्याच्यानंतर त्यांनी खूप फास्ट म्हणजे सगळं रिकन्स्ट्रक्शन केलं आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने पुन्हा त्यांनी ती स्कूल उभा केलेली आहे. तर त्याची 2 चित्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओके, सो आता अशा पद्धतीने इथपर्यंत आपण पाहिले की डिझास्टरचे इफेक्ट्स काय असतात आणि इथे सांगितलेलं आहे की अनादर सच थ्रेट टू ह्युमॅन बिंग इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. आपण ॲटॉमिक एनर्जी प्लांट्सबद्दल 5व्या लेसनमध्ये पाहिले की ॲटॉमिक एनर्जी प्लांट्समधून न्यूक्लियसच्या सहाय्याने जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत त्यांच्या सहाय्याने कशाप्रकारे एनर्जी जनरेट केली जाते. सो मग त्याच्यामधून जे रेडिएशन्स येत असतात तर ते रेडिएशन्स खूप हार्मफुल असतात. त्याच्यामुळे जर रेडिएशन लिकेज वगैरे झालं तर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होऊ शकतो. तर मग तो ब्लास्ट झालेला आहे रशियामधील चेर्नोबिल येथे आणि तेव्हा त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याचे जे काही इफेक्ट्स आहेत ते ब्लास्ट झाल्यानंतर ते अजूनही त्या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. अजूनही तिथे ते इफेक्ट्स जाणवतात. म्हणजे तो ब्लास्ट झाल्यानंतर वनस्पतींवर वगैरे काय इफेक्ट झाला असेल किंवा तिथल्या मानवी जीवनावर काय इफेक्ट झाला असेल तर रेडिएशन्स पसरल्यानंतर ते अजूनही एक्सपिरियन्स केले जात आहेत. म्हणजे तो डिझास्टर येऊन गेल्यानंतर इतके वर्ष अजूनही ते इफेक्ट्स त्या ठिकाणी जाणवत आहेत, इतकं ते पॉवरफुल होतं. सो धिस ॲटॉमिक एनर्जी प्लांट वॉज ओनली यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आणि फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठीच हे ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट्स वापरले जायचे. नाव अ डे मेनी कंट्रीज आर इक्विप्ड विथ ॲटॉमिक एनर्जी. आणि आजकाल खूप सारे कंट्रीजमध्ये ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट्स एनर्जी जनरेशनसाठी वापरले जातात.
सो पुढे आहे की आउट ऑफ धिस रिस्क ऑफ रेडिएशन लिकेज इज इन्क्रीजिंग ड्यू टू केअरलेसनेस. आता मग त्या ॲटॉमिक पॉवर प्लांट्समधून रेडिएशन्स का बरं बाहेर पडत आहेत, तर एक तर केअरलेसनेस आहे की जितक्या प्रमाणामध्ये एनर्जी जनरेट व्हायला पाहिजे तितक्याच प्रमाणामध्ये होणं, किंवा जर काही नजरचुकीमुळे जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे फोर्स दिला गेला किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर तिथे फ्युजन झालं न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये त्या युरॅनियमचं किंवा प्लुटोनियमचं, तर किती मोठ्या प्रमाणामध्ये रेडिएशन्स बाहेर पडू शकतात हे त्याचा अंदाज न येणं किंवा या केअरलेसनेसमुळे या सगळ्या परिस्थिती किंवा आपत्ती उद्भवू शकतात. नेक्स्ट आहे हेन्स इम्पॉर्टन्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बिकम द फोरमोस्ट नीड ऑफ ऑलमोस्ट ऑल द नेशन्स. आणि मग हे डिझास्टर येऊ नयेत किंवा या आपत्ती क्रिएटच होऊ नयेत यासाठी किंवा काहीतरी उपाययोजना करणं, किंवा जरी या आपत्ती आल्या, आता या ज्या ॲटॉमिक एनर्जीमुळे येणाऱ्या आपत्ती आहेत त्या आपण काहीतरी उपाययोजना करून थांबवू शकतो, किंवा म्हणजे त्या होणारच नाहीत यासाठी आपण काळजी घेऊ शकतो. पण जसं की अर्थक्वेक वगैरे आहेत ते तर आपण थांबवू नाही शकत. मग त्या आपत्ती आल्यानंतर त्यांच्यासाठी काही उपाययोजना करणं या सगळ्या गोष्टी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतात. सो डिझास्टर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. In fact, it is most necessary for citizens of all countries because they are the main sufferers in any type of disaster. कुठल्याही डिझास्टरमध्ये त्या प्रदेशामधले त्या देशामधले नागरिक यांच्यावर जास्त त्याचा इफेक्ट पडत असतो, त्याच्यामुळे ते सगळ्यात जास्त मोठे सफरर्स आहेत कोणत्याही डिझास्टर आल्यानंतर. सो त्याच्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. हेन्स डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ सिटिझन्स इन डिझास्टर मॅनेजमेंट इज हायली नेसेसरी. आणि त्याच्यामुळे नागरिकांनी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेट करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सिमिलरली डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम्स शुड बी चेंज विथ रेस्पेक्ट टू लोकेशन, टाईम अँड नेचर ऑफ द डिझास्टर. इट शुड नॉट बी रेस्ट्रिक्टेड फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. ओव्हरऑल देअर मे बी एनी टाईप ऑफ डिझास्टर इट शुड बी ओव्हरकम. आणि द कॉन्सेप्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बीन अरायझन आउट ऑफ धिस ओनली. आणि मग कोणताही डिझास्टर आला तरी त्याला सामोरे जाण्याची आपल्याकडे एक मॅनेजमेंट असायला पाहिजे, काहीतरी उपाययोजना असायला पाहिजे की डिझास्टर आला तर त्याला आपण कसं सामोरं जायचं किंवा डिझास्टरच्या परिणामांमधून कसं त्याच्यावरती मात करून कसं बाहेर पडायचं, हे सगळं डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतं. आणि या सगळ्याची माहिती हे आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटमधूनच कळणार आहे. त्याच्यामुळे ही कॉन्सेप्ट आलेली आहे डिझास्टर मॅनेजमेंट, की डिझास्टरचा सामना कसा करायचा किंवा डिझास्टर होऊ नये, किंवा जर नॅचरल डिझास्टर्स असतील तर ते येऊन गेल्यानंतर जे इफेक्ट्स आहेत तर ते रिड्यूस कसे करायचे किंवा त्याच्यावर कसं ओव्हरकम करायचं, हे सगळं डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला पाहायचं आहे. सो डिझास्टर मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव्ज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कवर करणार आहोत. आणि आत्तापर्यंत आपण डिझास्टरबद्दल पाहिलं, आता आपण डिझास्टर मॅनेजमेंट नेक्स्ट व्हिडिओपासून सुरू करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.